नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो. आज 24 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार. मित्रांनो, आज आपण IMD कडून 4 आठवड्याचा जो हवामान अंदाज आलेला आहे, या हवामान अंदाजाचे विश्लेषण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, देशातील हवामानाच्या संदर्भातली IMD म्हणजे भारतीय हवामान विभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. जगभरात अनेक मॉडेल अंदाज देत जरी असले तरी भारतीय हवामान खात्याचा अंदाज हा तेवढाच महत्त्वाचा आहे. 150 वर्षाचा इतिहास भारतीय हवामान खात्याला आहे. त्यामुळे निश्चित आपल्याला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाकडे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे उरलेला ऑक्टोबर आणि येणारा नोव्हेंबर देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचे वातावरण असेल, हवामान असेल, या संदर्भातला अंदाज कालच IMDच्या वेबसाईटवर उपलब्ध झाला. त्याचं एक विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिवाराला यामध्ये जोडा. तर मित्रांनो, ही जी आहे ही IMD कडून प्राप्त झालेली प्रतिमा आहे. ही सध्या 15 दिवसाची आहे, नंतर परत 15 दिवस. या ठिकाणी तुम्हाला 23 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर ही एक तारीख दिसते, त्याची ही प्रतिमा आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंतची ही प्रतिमा आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन या ठिकाणी आपल्याला 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत ही प्रतिमा आपल्याला दिसते. त्यानंतर ही 13 नोव्हेंबर ते ही 20 नोव्हेंबर पर्यंतची प्रतिमा आपल्याला दिसते. एकूण हा 4 आठवड्याचा अंदाज IMD कडून प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो, यापूर्वी अंदाज समजण्यापूर्वी आपण या ठिकाणची जी सूची आहे ती समजून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन समजणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी व्हाईट कलर आहे म्हणजे पांढरा कलर दिसतो. देशाच्या या भागात आपल्याला पांढरा कलर दिसत आहे, या ठिकाणी सुद्धा पांढरा दिसत आहे. तेव्हा या भागात कुठल्याही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असणार नाहीत असे IMD कडून घोषित करण्यात आलेले. यामध्ये जम्मू काश्मीर आहे, उत्तरेकडील सर्वच राज्य आहेत, अगदी राजस्थान आहे, राजस्थानचे पूर्व पश्चिम दोन आहेत, मध्य प्रदेशचा काही भाग आहे. त्यानंतर गंगे यमुनेचं हे मैदानी प्रदेश आहे. या ठिकाणी कुठेही पावसाची ऍक्टिव्हिटी सध्या तरी दिसत नाहीत या इमेज नुसार. परंतु जसं आपण इथं ग्रीन कलर दिलेला आहे, फिकट ग्रीन, त्यापेक्षा डार्क ग्रीन, त्यापेक्षा डार्क, त्यापेक्षा डार्क, अधिक डार्क ग्रीन हा जास्त पावसाचे संकेत देतो. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात आपल्याला अधिक डार्क ग्रीन होताना दिसतोय. अरबी समुद्रात अगदी केरळ ते गुजरात किनारपट्टी जी कोस्टल लाईन आहे भारताची, विशेषतः पश्चिम भागाची, या भागात आपल्याला डार्क ग्रीन दिसतो. म्हणजे संपूर्ण येणाऱ्या कालखंडात आपल्याला 23 ते 30 ऑक्टोबर पर्यंत पश्चिम किनारपट्टी ही प्रभावित असणार आहे. पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रासह राज्याच्या देशाच्या इतर राज्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, नाशिक आहे, संपूर्ण घाट आहे, अहिल्यानगर आहे, या ठिकाणी थोडासा फिक्कट आपल्याला कलर दिसत आहे. म्हणजे अरबी समुद्रातील प्रणालीचा प्रभाव हा पुणे विभाग, नाशिक विभाग या विभागात राहणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच या कोस्टल लाईनना, कोकण किनारपट्टीवर याचा प्रभाव असणार आहे. त्यानंतर इकडे नाशिककडे आपण येऊ, नाशिकमध्ये असणार आहे, अहिल्यानगरमध्ये असणार आहे, मराठवाड्याच्या काही भागामध्ये, दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव असणार आहे. दक्षिणेकडील जे मराठवाड्यातले जिल्हे आहेत यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणीचा दक्षिण भाग, नांदेडचा दक्षिण भाग, जालना जिल्हा दक्षिण, बीड संपूर्ण, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग, यामध्ये साधारणतः प्रामुख्याने पैठण हा तालुका येतो. हे सर्व भाग महाराष्ट्रातले दक्षिणेकडे येणाऱ्या 30 तारखेपर्यंत
कमी अधिक प्रमाणात प्रभावित होतील असं आपल्याला IMD कडून दिसलेलं आहे. परंतु मित्रांनो, एक दिलासादायक अंदाज आपल्याला या ठिकाणी हाती लागलेला आहे. 30 तारीख ते 6 नोव्हेंबर पर्यंत बऱ्यापैकी महाराष्ट्रातलं पूर्वेकडील म्हणजे पूर्व महाराष्ट्राकडून आपल्याला पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. अगदी दक्षिण हा जो पूर्ण भाग दिसतो हा मराठवाडा आहे. या मराठवाड्यात सुद्धा 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत पावसाची ऍक्टिव्हिटीज नाहीत. पूर्व विदर्भ नाही, पश्चिम विदर्भ नाही, मराठवाडा नाही. पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ज्या राहणार आहेत 6 नोव्हेंबर पर्यंत, त्या परत एकदा राज्याचा पश्चिम जो भाग आहे, घाट आहे, त्यामध्ये पुणे आहे, घाट परिसर जो आहे पुणे भागाचा, म्हणजे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, यामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्र प्रभावित राहणार आहे 30 तारीख ते 6 तारखेच्या दरम्यान. इथलं ढगाळ अगदी हे वातावरण राजस्थान गुजरात पर्यंत सुद्धा आपल्याला जाताना दिसत आहे. त्यामुळे या भागात निश्चित त्याचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे. हा एक अंदाज. आणि ही बंगालच्या उपसागरातील जी लो प्रेशर सिस्टीम आहे ही पूर्वेकडील राज्ये डॅमेज करणार आहे. मित्रांनो, पूर्वेकडील राज्यामध्ये मेघालय आहे, या ठिकाणी अतिशय कमी पाऊस झालेला आहे. या कालखंडात, ईशान्य मान्सून कालखंडात या ठिकाणी निश्चित पाऊस होईल. आणि बहुतांश चक्रीवादळ, मी मित्रांनो यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे, बंगालच्या उपसागरात जी लो प्रेशर सिस्टीम तयार होतात किंवा जी चक्रीवादळ किंवा डीप डिप्रेशन तयार होतात, ही सर्व डिप्रेशन अगदी आंध्र आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर धडकत नाहीत. ही सर्व जरी नसली जात नाही, 40% या ठिकाणी धडकण्याचा चान्सेस असतात. सुरुवातीचे काही मॉडेल आपल्याला बंगालच्या उपसागरातलं डीप डिप्रेशन चक्रीवादळ अरबी समुद्रात एंटर करताना दाखवत होतं, परंतु आता तसं होत नाही. हवामानामध्ये आश्चर्यकारक बदल होत आहेत. या कोस्टल लाईनला, पूर्वेकडील कोस्टल लाईनला हे डीप डिप्रेशन धडकणार आहे साधारणतः 28-29 दरम्यान. आणि दुसरं जे येणार आहे साधारणतः 15-16 नोव्हेंबरला, तर हे जे चक्रीवादळ आहे की होईल का नाही ते आपण नंतर पाहू. परंतु सध्या तरी लो प्रेशर सिस्टीम ती विकसित होणार आहे आणि ती पश्चिम उत्तर करत करत ती पूर्वेकडील भागात धडकणार आहे, बांगलादेशामध्ये जाण्याची शक्यता आहे. हा 6 नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज झाला. त्यानंतर मित्रांनो, आपण पुढील 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हा हवामान अंदाज महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यासाठी, त्याचबरोबर मराठवाड्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण या कालखंडात रब्बीची पेरणी शेतकऱ्यांना करायची असते आणि थंडीचा कालखंड प्रामुख्याने महाराष्ट्रात हाच असतो. खऱ्या अर्थानं थंडी सुरू होईल का नाही ही सुद्धा पाहणं तेवढंच आपल्याला गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत बऱ्यापैकी आपल्याला उत्तरेकडील भाग हा पूर्णपणे पांढरा दिसत आहे. तुम्हाला मी सूची सुरुवातीला समजून सांगितलेली आहे, तरी परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी सूची दिसते. पांढरा कलर म्हणजे संपूर्ण देशामध्ये अगदी 75% देशातला भाग हा व्हाईट झालेला आहे, म्हणजे पाऊस हा निघून गेलेला आहे. आणि जेव्हा पाऊस निघून जातो तेव्हा राज्यात, देशात थंडीची चहूल लागत असते. या कालखंडात जरी WD उत्तरेकडे आले नाही तरी सुद्धा थंडी ही देशात राहत असते, कारण मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून गेलेला असतो, स्थानिक वातावरण असतात आणि त्यामुळे थंडीचा प्रभाव निश्चित आपल्याला 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर पासूनच जाणवायला सुरुवात होणारच आहे. कारण हे भारतीय हवामान खात्याकडून आपल्याला प्राप्त झालेल्या माहितीनुसार आपण सांगत आहोत. परंतु तरी सुद्धा 6 नोव्हेंबरच्या कालखंडात दक्षिणेकडील भागात 6 नोव्हेंबरच्या कालखंडात दक्षिणेकडील भागात थंडीचं प्रमाण कमीच असणार आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलर दिसत आहे, महाराष्ट्रातला हा दक्षिण पश्चिम भाग आहे, म्हणजे याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर वगैरे, सोलापूर हा पट्टा आहे. या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण असेल, हलक्या पावसाची शक्यता असतील आणि थंडी 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत त्या कालखंडात त्या ठिकाणी सुद्धा पडणार नाही. म्हणजे थंडीसाठी आपल्याला या भागात आपण सांगितलेलं की नोव्हेंबरचा पहिला 15वाडा आपल्याला वाट पाहावी लागेल. शेवटच्या 15वाड्यातच आपल्याला थंडीसाठी, चांगल्या थंडीसाठी वाट पाहावी लागेल. तुम्हाला या ठिकाणी ते दिसत आहे. तर मराठवाड्यात सुद्धा काही प्रमाणात या कालखंडात थंडीचं प्रमाण कमीच राहील, कारण दक्षिणेकडील ढगाळ वातावरणाचा प्रभाव हा मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडे असतो. अगदी बीड असेल, त्यामध्ये लातूर, धाराशिव हे जिल्हे आहेत. जालना जरी त्यामध्ये नसेल, जालना हा उत्तरेकडील प्रभावाचा इफेक्ट
हा जालन्यात होत असतो. म्हणून जालना मराठवाड्याच्या उत्तर भागात थंडीचं प्रमाण कमी असेल, थंडी असेल, परंतु दक्षिणेकडे थोडंसं प्रमाण आपल्याला कमी जाणवत आहे. इथं जरी ढगाळ वातावरण दिसत नसलं तरी सुद्धा या वातावरणाचा परिणाम हा निश्चित होणार आहे. हा एक भाग झाला. त्यानंतर मित्रांनो 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हा एक कालखंड आहे. हा कालखंड अतिशय महत्वाचा आहे. लक्षात घ्या, या कालखंडात आपण जर देशावर नजर टाकली तर बहुतांश देशाचा भाग हा व्हाईट दिसत आहे. व्हाईट म्हणजे याचा अर्थ पाऊस नाही. आणि मित्रांनो अगदी कर्नाटक तेलंगणापर्यंत आपल्याला पाऊस उघडलेला दिसतोय. आणि म्हणून या कालखंडात खऱ्या अर्थानं 13 ते 20 नोव्हेंबरच्या कालखंडात राज्यामध्ये थंडीचं प्रमाण हे वाढायला लागेल. आणि याचं प्रमुख कारण असेल की कुठेही पावसाच्या नोंदी ऍक्टिव्हिटीज होणार नाहीत. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक बाब दिसत आहे. अरबी समुद्र परत एकदा बंगालचा उपसागर परत एकदा अशांत दिसत आहे. या ठिकाणी ग्रीन कलर दिसत आहे, म्हणजे पावसाच्या हालचाली या ठिकाणी होत आहेत. ढगाळ वातावरण बऱ्यापैकी पूर्व किनारपट्टी अगदी पूर्वेकडील राज्यासह संपूर्ण पूर्व किनारपट्टी. मित्रांनो आपल्या भारताला जी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे ती 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा आपल्या देशाला अगदी गुजरात पासून ते पूर्ण पूर्वेकडील राज्यापर्यंत 7,500 किनारपट्टी ही लाभलेली आहे देशाला. ही अतिशय महत्वाची आहे. ही संपूर्ण किनारपट्टी अगदी गोव्यापर्यंत प्रभावित होणार आहे या कालखंडात. म्हणजे या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणाचा परिणाम हा राज्याच्या दक्षिणेकडे असतोच. उत्तरेकडल्या राज्याच्या जिल्ह्यापेक्षा दक्षिणेकडील जिल्ह्यात या कालखंडात बी थंडीचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच जाणवेल, परंतु थंडी असेल. कुठे पावसाच्या नोंदी या कालखंडात आपल्याला होताना दिसत नाहीत. अशा रीतीनं आपण भारतीय हवामान खात्याकडून आलेला अंदाज आपण पाहू.